लहानपणापासून आपण बघा काका, मामा किंवा गावाकडे कुठे पण गेलो, तर काही लोकं जे अति शहाणे होते, ज्याने दुसऱ्याकडून एखादं कोडं वाचलं होतं किंवा ऐकलं होतं. ते कोडं आपल्याला विचारायचे, की ₹3 चा पोपट घेतला, ₹5 कावळे घेतले, ₹1 ची चिमणी घेतली. अशा प्रकारे तुम्हाला 100-100 काहीतरी करायचं आहे. अशा प्रकारचं काहीतरी कोड होतं. त्याच प्रकारचं बघा, हे कोड आहे आणि खूपच मस्त कोड आहे. ते एक कोडं आणि हे एक कोडं. आता तुम्ही जर गावाकडे गेलात, तर तुम्ही तुमचा शहाणपणा तिथे दाखवू शकता आणि हे कोडं त्यांच्याकडून सोडवू शकता. बघा, तुम्हाला ज्याला चॅलेंज करायचं आहे, त्याला चॅलेंज करू शकता आणि हा प्रश्न विशेष म्हणजे एम-पी-एस-सीच्या परीक्षेत विचारलेला आहे. तर हे कोडं खूपच लॉजिकल आणि विचार करण्यासारखं ट्रिकी म्हणू शकता तुम्ही याला. ट्रिकी असं कोड आहे. तर तुम्हीही तुमच्या कोणालाही इम्प्रेस करायचं असेल, तर त्यांना पाठवा आणि त्यांना म्हणा, की ह्याचं उत्तर काय आहे, ते नक्कीच कळवा. मला वाटतं, की हा जर प्रश्न सगळ्या ह्याच्यावरती WhatsAppवरती वगैरे फिरवला, तर चांगल्या-चांगल्यांची हवा टाईट होईल आणि चुकीचेच उत्तरं देतील मोस्टली सगळे. तर बघा काय लॉजिक आहे आपण ते पहिले बघूया. सदाच्या फळ दुकानात एक ग्राहक आला. त्याने ₹100 फळे खरेदी करून सदाला ₹500 नोट दिली. सदाने उरलेली रक्कम त्याला परत केली. तोच ग्राहक पुन्हा आला. त्याने केळी खरेदी करून सदाला 100ची नोट दिली व ₹20 परत घेतले. जर सदाला मिळणारा नफा हा फळांच्या खरेदी इतकाच असेल तर आणि ग्राहकाने सदाला दिलेल्या नोटा जर बनावट असतील तर त्याला झालेले नुकसान दर्शवणारा पर्याय निवडा. पहिल्या फेजमध्ये काय होऊ शकतं माहिती आहे का? भरपूर विद्यार्थी काय म्हणतील, की त्याला ₹500 डुप्लिकेट नोट दिली, प्लस नंतर येताना 100ची नोट दिली, नंतर ₹100चे त्याने फळं घेतली, नंतर ₹80ची फळं घेतली. अशी एकंदरीत किती 500, 600, 700 आणि 700 पेक्षा जास्त नुकसान व्हायला पाहिजे. पण ॲक्चुअलमध्ये होतंय काय बघा. ट्रिकी प्रश्न म्हटलोय मी, तर ट्रिकीच असणार आहे. सदाची फसवणूक इथे 2 प्रकारे झाली. एक तर पैशाच्या स्वरूपात, म्हणजे सदाला ग्राहकाने काय केलं, पैसे बनावट दिले आणि त्याच्यानंतर त्याच्याकडून फळंही घेऊन गेले. फळंही घेऊन गेलाय. ठीक आहे. तर अशा प्रकारे दोन्ही मिळून त्याची नुकसान झालेलं आहे. मग पैशाच्या स्वरूपात आपण दोन्ही नुकसान काढूया, पैशाच्या स्वरूपात आणि फळाच्या स्वरूपात. बघा, पहिल्या वेळेस ज्यावेळेस ग्राहक दुकानात आला, त्याने ₹100ची फळे खरेदी करून सदाला ₹500ची नोट दिली. ठीक आहे. आता मग आपल्याला कळालं की नोट कशी आहे, बनावट आहे. पण ₹100ची फळे घेतली त्याने. मग फळे तर त्याने पूर्ण ₹100ची घेतली सदाकडून. ठीक आहे. सदाकडून ₹100ची फळं देण्यात आली. म्हणजे ही नुकसान झालं एक प्रकारे सदाला ₹100चं, जे ते विक्री करणार होता. त्याच्यानंतर काय म्हटलं, की सदाने काय केलं, उरलेले पैसे त्याला वापस केले. म्हणजे सदाच्या खिशातले ₹400चं नुकसान झालंय. सदाकडे 500 आले, ठीक आहे. पण 500च्या स्वरूपामध्ये सदाने काय केलेलं आहे, पहिले ₹400 त्याला वापस दिले. म्हणजे ग्राहकाला ग्राहकाला ₹400 भेटलेत आणि सदाच्या खिशातून ₹400 गेलेत. सदाच्या खिशातून ₹400 गेलेत म्हणून ह्या ₹400चं नुकसान तर सदाला झालंय आणि ₹100ची फळं गेले सध्याच्या घडीला. अजून ती कंडिशन यायची आहे जिथं मी तुम्हाला दुसरी ट्रिक सांगणार आहे. म्हणजे दुसरा कन्सेप्ट एक्सप्लेन करणार. नंतरच्या केसमध्ये काय होतं, तोच ग्राहक आला. त्याने केळी खरेदी करून सदाला 100ची नोट दिली. यावेळेस त्याने काय केलं, ₹100 ₹500 न देता उरलेले जे ₹100 होते, समजा बनावटच नोट आणल्यात त्याने सगळ्यात. ते 100 नाही, दुसरी 100ची नोट आणली आणि काय केली, केळी खरेदी केली. केळी खरेदी किती रुपयाची केली दिली नाहीये, पण ₹20 परत घेतले. ₹20 परत घेतले म्हणजे काय, तुम्ही म्हणू शकता की ₹20 ₹80चे त्याने काय केलंय, सॉरी, ₹20 परत घेतले म्हणजे सदाला नुकसान किती रुपयाचं झालंय, सदाच्या खिशातून परत ₹20 गेलेत. सदाच्या खिशातून किती रुपये गेलेत, तर ₹20 गेलेत. आणि केळी कितीची खरेदी केली असणार आहे, ₹80ची. बघा, 100 प्लस 80, सॉरी 20 प्लस 80, ₹100, 100 प्लस 400 किती झाले, ₹500. जर असं काढलं असतं तर टोटल नुकसान भेटलं असतं तुम्हाला. पण इथे ट्विस्ट आहे. जर सदाला मिळणारा नफा हा फळांच्या खरेदी इतकाच असेल तर, बघा इथे आहे ट्विस्ट. जर सदाला मिळणारा नफा हा फळांच्या खरेदी इतकाच असेल तर, असं म्हटलेलं आहे. जर सदाला मिळणारा नफा म्हणजे काय, समजा मी म्हटलं की सदाने ती गोष्ट विकली ₹20ला, तर सदाला मिळणारा नफा समजा ₹10 आहे. तर त्याची खरेदी इतकाच असणार आहे. म्हणजेच काय, सदाची जर खरेदी ₹10 असेल तर त्याला ₹10च नफा व्हायला पाहिजे. त्यावेळेस ती दुप्पट भावाने विकणार आहे.
किंवा तुम्ही असं म्हणा की त्याने 15 रुपयाची गोष्ट घेतली आहे, 15 रुपये नफा टाकला, तर तो कितीला विकणार आहे? ऑब्व्हियसली 30 रुपयाला विकणार आहे. म्हणजे सदाची खरेदी किंमत किंवा सदाला किती रुपयाचं नुकसान झालं आहे? तर ही जी विक्री किंमत आहे, म्हणजे जे ग्राहकाने खरेदी केलं असणार आहे, त्याच्या अर्ध किंमत ही काय असणार आहे? सदाचं नुकसान असणार आहे. परत एकदा बघा, काय म्हटलेलं आहे की जर सदाला मिळणारा नफा हा फळांच्या खरेदी इतकाच असेल, फळांच्या खरेदी इतकाच असेल. खरेदी केली समजा त्याने 100 रुपयाची, 100 रुपये सदाला पडले. त्याने काय केलं की तेवढाच नफा ठेवला, तर ती वस्तू कितीला विकणार आहे? तो 200ला. मग आता त्याने भलेही ते 200 रुपयाचे फळं विकले असं समजा, त्याने भलेही ते 200 रुपयाचे फळं विकले, पण सदाला खरेदी 100 रुपयाची पडली आहे. म्हणजे सदाच्या खिशातनं परत 100 रुपये गेले असणार आहे. सेम तसंच बघा, ही फळे जरीही ही फळे त्याने जरीही 100ला विकली असतील, पण त्याला कशी अर्ध्याच भावात भेटली असतील, म्हणजे भागीला 2 जर केले, तर सदाच्या खिशातून किती रुपयाचं नुकसान झालं आहे? पहिल्या केसमध्ये 50 रुपये आणि दुसऱ्या केसमध्ये भागीला 2 किती रुपयाचं नुकसान होणार आहे? 40 रुपये. असं एकंदरीत किती नुकसान होत आहे सदाला? इथे पैशाच्या स्वरूपात वापस गेलेल्या कॅशच्या स्वरूपात 420 आणि फळांच्या स्वरूपात कसं होत आहे? 50 + 40 किती होतील? 90. मग 420 + 90 किती झालंय? एकूण 510 रुपयाचा नुकसान हे कोणाला झालेलं आहे? सदाला झालेलं आहे. बघा, 99% विद्यार्थ्यांनी चुकीचंच उत्तर मारलेलं असणार आहे. आय नो. जर तुम्हाला तुमचे काही गणिताचे प्रश्न असतील, माझ्यापर्यंत पोहोचवायचे असतील, तर आपला बघा मॅथ्सचा ग्रुप आहे, टेलिग्राम ग्रुप आहे, त्यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला बिंदास पाठवा. असेच सिंगल गणिताचे उत्तर आपण इथे काढून पाठवतो. त्याची लिंक जर अवेलेबल असेल तर तुम्हाला पाठवण्यात येईल. आपल्या यूट्यूब चॅनलवरती ऑलमोस्ट 1800पेक्षा जास्त व्हिडिओज आहेत. ठीक आहे. तर आपण इथे फुल चॅप्टर वाईज व्हिडिओची सिरीजची सुरुवात केलेली आहे. हे फुल चॅप्टर वाईज व्हिडिओज कोणते आहेत ते बघण्यासाठी तुम्ही खालील लिंक QR कोड हा स्कॅन करू शकता. आपल्या व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे, त्याला जर तुम्हाला कनेक्ट व्हायचं असेल तर राईट साईडचा QR कोड स्कॅन करा. धन्यवाद.